मित्रांनो, आता फायनली उतरलेलो आहे कोपरगावला आणि ही ट्रेन आहे गोवा एक्सप्रेस। आता इथून बाहेर निघायचं आहे आणि इथून बाहेर निघून आता शिर्डीसाठी इथून ॲटो मिळतो चौकापर्यंत, तिथून परत छोटा हत्ती किंवा रिक्षा मिळतो, त्याच्यामध्ये बसून मग पुढे जायचं आहे। आता मी उतरलो ह्या ट्रेनमधून, एक बिहारी होता आणि शप्प सांगतो ही ट्रेन इथं लागली, म्हणजे डिफरन्स बघा फक्त किती आहे। समोर लेडीज वगैरे सगळे उतरत आहेत आणि तो टॉयलेट करत होता, म्हणजे लघवी करत होता इथे। एवढी घाण ह्या लोकांनी केली ना महाराष्ट्रामध्ये, खऱ्या अर्थाने जे राजसाहेब म्हणतात ना आपल्या महाराष्ट्रासाठी, खरंच हे लोक खूप नालायक लोक आहेत आणि एवढे घाण आहे। तुम्हाला सांगतो, मी आता जनरल डब्यामधून उतरलो आहे, एवढं घाण की तुम्हाला सांगायला सुद्धा लाज वाटते। म्हणजे त्यांच्या लेडीज पण तेवढ्याच घाण आहेत आणि हे लोक सुद्धा तेवढेच घाण आहेत। तुम्हाला सांगतो, एवढी तुम्हाला सांगतो टॉयलेटमध्ये तर उभा सुद्धा राहू वाटत नव्हतं, पाणी टाकत नाहीत, काही नाही। विशेष म्हणजे काय बोलावं, कारण बाकीचे लोक त्यांना सपोर्ट करतात महाराष्ट्रामध्ये, पण खऱ्या अर्थाने आज राजसाहेबांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी प्रत्येक वेळी त्यांच्या प्रत्येक त्यांच्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि हे लोक खरंच खूप घाण करतायत। आता तो विषय जाऊ द्या, आता मी उतरलेलो आहे आणि आता इथून चाललो आहे आणि कंटिन्यू पुढे ब्लॉग बघत राहा, खूप मजा येणार आहे। साईबाबांचे मी प्रसादालयमध्ये सुद्धा जाणार आहे, द्वारका माईमध्ये जाणार आहे, चावडीमध्ये जाणार आहे, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा मित्रांनो। आज तुम्हाला सर्व दर्शन होईल आणि कसं यावं, काय कुठे प्रसादालयाचं तिकीट मिळतं, बाबांचं चावडी कुठे आहे आणि फिरण्यासारखं काय ठिकाण आहेत, हे सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवणार आहे आणि त्यासाठी कंटिन्यू बघत राहा। एक तुम्हाला सिरियसली गोष्ट सांगतो, कारण मी आता ज्या ठिकाणी उतरलो आहे, कोपरगाव म्हणून जे स्टेशन आहे ना, एवढं सुंदर आहे आणि स्वच्छता पण खूप आहे इथे, म्हणजे घाण अजिबात नाही आहे आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचं इथे काहीसुद्धा घाण केलेली नाही आहे। त्यामुळे आता समोर टीसी आहेत, तिकीट चेक करणार आहेत, तिकीट तर आहे आपल्याकडे, पण ब्लॉगसाठी जर काही अडचणीत असेल तर त्याच्यामुळे रिस्क नको, कंटिन्यू बघत राहा। तुम्ही जसं बाहेर आलात ना, त्याच ठिकाणी तुम्हाला हे ॲटो दिसत आहेत आणि हे शिर्डीला जातात मित्रांनो, आणि इथून तुम्ही शिर्डीला जाऊ शकता। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ही आहे की तुम्ही प्रायव्हेट रिक्षा पण करू शकता किंवा जे शेअरिंग आहे ते शेअरिंगचं सुद्धा इथं ऑप्शन आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला बोलता बोलता विषय राहिला, एवढं सुंदर आहे ना हे जागा, म्हणजे कुठेही कोणीही घाण केलेली नाही आहे आणि पावित्र्य ठेवण्याचं पूर्णपणे काम केलेलं आहे। आता इथून आपण रिक्षा आता शेअरिंगचा मिळेल किंवा प्रायव्हेट बघू आणि जाण्याचा प्रयत्न करू, कारण खूप उशीर झाला आहे। आज रिटर्न पण जायचं आहे, वन डे रिटर्न ट्रिप आहे माझी। कोपरगावचा चहा बढिया। हे कोपरगावचं बस स्टँड आहे आणि इथूनच अगदी समोर तुम्ही बाहेर जरी आलात, बसमध्ये जर कोणाला जायचं नसेल तर अगदी हे समोरच इथं ही काळी पिवळी गाडी लागलेली, तिथून सुद्धा तुम्ही शिर्डीला जाऊ शकता। 1:30 आणि 1:45 वाजता शिर्डीला जाण्यासाठी ट्रेनसुद्धा आहे बरं, ट्रेनने सुद्धा तुम्ही कोपरगाव रेल्वे स्टेशनवरून जाऊ शकता। हे बस स्टँड आहे आणि इथूनच आता बसने चाललो, कारण त्या रिक्षामध्ये खूप गर्दी होती आणि गर्दीमुळे तिथे जाता नाही आलं। तर मित्रांनो, आता कोपरगावच्या बस स्टँडमध्ये आहे आणि इथून आता बसने चाललेलो आहे। गाडीला त्या छोट्या हत्तीला भरायला खूप वेळ होती, कारण त्याच्यामध्ये 2च पॅसेंजर होते, त्याच्यामुळे आत्ता इथून शिर्डीला जाणार आहे आणि शिर्डीहून मग तिथून तर ट्रेननेच जाणार आहे। त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, आज खूप मजा येणार आहे आणि सर्वांना अशा काही गोष्टी ज्या माहीत नाही त्या आज पूर्ण मी वेळ काढून आलेलो आहे, कारण माझ्याकडे कॅरी करायला बॅग नाही, काही नाही। मी वन डे रिटर्नच्या प्लॅननं आलेलो आहे आणि त्यामुळे आज तुम्हाला सर्वांना डिटेलमध्ये सगळी माहिती देणार आहे, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा।
लाइट की वजह से ना थोड़ा वो आ रहा है। तर मित्रांनो आता कोपरगावच्या रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे. साधारणतः एक चूक मला खूप महागात पडली आज. सगळे रूट माहीत असताना सुद्धा मी एक ॲटोवाल्याच्या म्हणण्यानुसार कोपरगाव रेल्वे स्टेशनवरून कोपरगाव बसस्टँडला गेलो. मला उतरायचं होतं साईनगरला, साई कॉर्नरला, सॉरी, जी साईबाबांची तपोभूमी आहे कोपरगावला, त्या ठिकाणी उतरायचं होतं आणि तिथूनच मला गाडी पकडायची होती. बस वगैरे असेल किंवा काही आपलं छोटे मोठे जे ट्रान्सपोर्टवर जे गाड्या चालतात त्या. पण झाला विषय असा की ते म्हणतात ना, वन मिस्टेक अँड गेम इज ओव्हर, तसा खेळ झाला. एक चुकीमुळे मला साधारणतः एवढा उशीर झाला. आता तुम्हाला मी टाईम दाखवतो. हे बघू शकता तुम्ही टाईम. आणि विषय सगळ्यात महत्त्वाचा काय आहे की जर शिर्डीचा प्लॅन करताय तर मुक्कामानच या. खरंच दर्शनही चांगलं होतं, चांगल्यापैकी फिरायला मिळतं. पण वन डे रिटर्न जर असेल तर बाय कार या. कारण बाय बसने येणं जर असेल तर तुम्हाला डायरेक्ट जर बस असेल तर ठीक आहे. पण माझ्यासारखी जर गोची जर झाली तुमची तर खूप अवघड आहे. कारण कोपरगावच्या रेल्वे स्टेशनला आत्ता इथं मी थांबलो आहे आणि 6 तास ट्रेन उशिरा आहे. प्रत्येक रूटला जाणारी ट्रेन. आत्ता 9:30ला मला ट्रेन सांगितली, तिकीटही आणखीन दिलं नाही तिथं. त्यांनी सांगितलं की जेव्हा नगरला ट्रेन येईल त्यावेळेला तुम्हाला आम्ही तिकीट देऊ. तर मित्र बसला इथे, माझा एक मित्र भेटला आणि तो सुद्धा रेल्वेची परीक्षेसाठी चालला आहे पुण्याला. काय नाव आहे? महेश साबळे. महेश साबळे आहे आणि खूप दिलदार आणि खूप चांगला मनमिळावू स्वभावाचा मित्र आहे. आणि प्रत्येक प्रवासात तुम्ही मित्र बघताच की आपल्या बोली भाषामुळे आणि स्वभावामुळे एक ना एक मित्र आपल्याला भेटत राहतो. गेल्या वेळेला मला जळगावचा एक मित्र भेटला होता आणि तो सुद्धा तुझ्यासारखाच होता. व्हिडिओ बघ, त्याच्यामध्ये मी तुला दाखवेल. आणि खूप चांगला मुलगा तो पण पुण्यामध्येच काम करतो आहे आणि हा रेल्वेच्या परीक्षेसाठी पुण्याला चालला आहे. तर तुला खूप खूप शुभेच्छा. साईचरणी प्रार्थना करतो की जशी परीक्षा देशील तसंच पूर्ण कन्फर्म तुझं सिलेक्शन होऊन नेक्स्ट टाईम आपण एक मी प्रवासादरम्यान तुझी भेट व्हावी, तू ड्युटीवर असताना. नक्की नक्की. हां, ह्या शुभेच्छा तुला. आणि मित्रांनो, विषय काय आहे की प्लॅन परफेक्ट करा. आणि मी आता असं ठरवलेलं आहे की विथ फॅमिली यायचं आणि वन डे तर यायचंच नाही अजिबात. वन डे रिटर्न मुक्कामाने येणार आणि ज्या ज्या गोष्टी मला तुम्हाला दाखवता येतील त्या गोष्टी मी दाखवण्यासाठी पूर्ण फिरून बाबांच्या बाबतीत मी दाखवणार आहे. 2 दिवस मी थांबणार आहे शिर्डीमध्ये आणि लवकरच बाबांचं बोलावणं येईल. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट करून ओम साईराम लिहायला विसरू नका. आता मला खूप उशीर होणार आहे उतरायला, त्याच्यामुळे मी ब्लॉगला एंड करतो आहे. धन्यवाद. गुड नाईट.